राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ टाकला होता का आज दुपारी ठीक 12:30 ते 1 या दरम्यान आपला फोन इन कार्यक्रम चालू होईल. तर आता त्या कार्यक्रमाची आपली वेळ झाली आणि आपण आता तो कार्यक्रम सुरू करणार आहेत. पण मित्रांनो, हा कार्यक्रम जर घ्यायचा म्हणला ना, लय निवांत वेळ आणि निवांत अशी जागा निवडावं लागते. तर आज आपण एकदम निवांत अशी जागा निवडली, ती खडकाची एक खोल अशी कपार. कारण त्या कपारीमध्ये ना मित्रांनो, हवा नाही लागत आणि तसंच मस्त सावली राहते. तर चला आता त्या कपारीजवळ आपण जातोय. आजचा आपला फोन इन कार्यक्रम एक खोल अशा कपारीमध्ये होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्याजवळ हा सेटअप आहे, म्हणजे हा स्टँड आहे. आता आपल्याला हा सेट करावा लागणार आहे आणि ती जी कपार आहे ना, तिथं समोर ती कपार आहे. चला आता त्या कपारीकडे जाऊ आपण. तर ती पहा, समोर खडकाची कपार दिसते आणि मस्त अशी सावली आहे. ती कपार काय एवढी खोल नाही आहे, पण प्रथम आपण त्या कपारीची पाहणी करून घेणार आहेत. तर ह्या कपारीच्या पुढच्या साईडला थोडासा पालापाचोळ आहे. असो, आपला कार्यक्रम थोडा वेळ आहे फक्त. तर आपला हा स्टँड उभा केला आहे पहा, म्हणजे आपला सेटअप पूर्ण उभा राहिला आहे. आता स्टँडला आपला मोबाईल लावला आहे, इथून आपण व्हिडिओ शूट करणार आहेत आणि आपण बसणार आहेत समोर, तिथं बसणार आहेत आपण. तर मित्रांनो, आता आपला सगळा सेटअप समोर उभा राहिला आहे आणि आपण बसलो आता कपारीमध्ये. आणि कपार काय एवढी खोल नाही आहे आणि पूर्ण कपारीची पाहणी केली असता एकदम जागा सुरक्षित आहे. असो, तर आपल्या कार्यक्रमाची वेळ झाली, 12:30 वाजलं. तर पाहू आता पहिला फोन आपल्याला कोणाचा येतोय तो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार भाऊ. पहिला फोन आहे का माझा? हो, तुमचा पहिला फोन आहे. पहिल्याच फोनचं स्वागत बरं का. हा निवृत्ती दाभाडे बोलतो मी. माझे तुमचे कमेंट मध्ये राम राम चालला होतो माझा तुम्हाला का बी. हो, असते ना हा. हा बोला ना, काय म्हणता. काय नाही म्हणलं, आता लागतच नाही फोन. काय सांगा म्हणलं, आता भाऊ सकाळी सांगितले होते हम्म. 12:30 ते 1 फोन लावा. नाही, आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आपण ना. हा कुठून बोलता तुम्ही. संभाजीकडून बोलतो ना भाऊ. तुम्ही ते राम राम करताल मला याच्यावर. नाही, पण मग तुमचा परिचय आपल्या मित्राला दिला पाहिजे ना. आता आपला फोन इन कार्यक्रम चालू आहे ना. हा हा मी निवृत्ती दाभाडे. ओके ओके, धन्यवाद. मग कसं वाटतं तुम्हाला आमचा व्हिडिओ. हा मस्त हिडे भाऊ, तुमच्या जोरात हिडे बरं का. बरं बरं, चला आपला कॉल रेकॉर्डिंग डायरेक्ट थेट होतोय. आज संध्याकाळी 6 ते 6:15 वाजता आपला हा व्हिडिओ येईल नाही का. हा 6 वाजता येईन का हा व्हिडिओ? हा, 6 वाजता येईल आपला फोन इन कार्यक्रमाचा व्हिडिओ. हो हो बर 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 ठीक आहे ठीक आहे. हो, हॅलो. हॅलो नमस्कार. नमस्कार, बोला ना. मी तुमचे व्हिडिओ बघतो दादा बरं का. कुठून बोलताय आपण. जालना, वजर सरकडे, तालुका मंठा, जिल्हा जालना. ओके ओके ओके, धन्यवाद. कसे वाटतात आमचे व्हिडिओ. तुमचे व्हिडिओ बघतो मी, चांगले, खूप छान आवडते मला. याचा बटन याचा तुमचा व्हिडिओ बघितला मी बरं का. ओके 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 ओके. ते आपल्याला ते याच्यामध्ये चॅनलवर दिसलं पाहिजे डायरेक्ट बरं का. हो, आज तुमचा रेकॉर्डिंग होतोय. आज संध्याकाळी 6 वाजता तुमचा कॉल रेकॉर्डिंग आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल नाही का डायरेक्ट. हा ते आम्हाला तसं पाहिजे. हो, आजचा फोन इन कार्यक्रम आपला संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ येईल आपल्याला नाही का. हो का. हो 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 हो. आणि तुमचे सगळे असे म्हणजे कमसे कम काही शेतीतले याच्यातले सगळे तुमचे व्हिडिओ बघितले बरं का. हो, धन्यवाद धन्यवाद. असा सपोर्ट करीत चला. चला आपल्या माणसाला, म्हणजे एक मराठी माणसाला आपला आशीर्वाद असावा कायमचा नाही का. हा हा, माझं एक चॅनल आहे, मला सपोर्ट करा. ओके, तुमच्या चॅनलचं नाव काय आहे. माझी शेती माझा व्यवसाय. तर या सरांचं चॅनल आहे माझी शेती माझा व्यवसाय. तर मित्रांनो, नक्कीच या सरांना पण आपण सपोर्ट करा. त्यांच्या चॅनलचं नाव आहे माझी शेती माझा व्यवसाय, असंच ना. हा हा ओके, चालेल सर. दुसरा फोन येतोय, ठेवू का. हा चालतंय. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार साहेब. कुठून बोलता आपण. मी जालना, हा. बाबुलतारा गाव आहे माझं, परतूर तालुक्यातून बोलतो मी. ओके ओके ओके, नमस्कार, बोला. हा बस बाकी काय नाही, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, अं, मस्त तु- असतात. तुम्ही तुमचं कंटिन्यू. जे रिअलिटी आहे हो तुम्ही दाखवता. तुमचं घरामधले समजा तुमचे काही समजा व्हिडिओज आहेत तुमचे, कुकिंग रिलेटेड ओके किंवा ओके. तुमच्या शेतामधले. तुम्ही आजचाच व्हिडिओ बघितला मी तुमचा, तुम्ही ते पाहुणे आले नाही का. हो, वांद्र. ते मस्त तुमचं ते वाटाण्याची शेती दाखवली आणि खूप काही तुमचे व्हिडिओ चांगले असतात. कधी मागचे व्हिडिओ बघितले होते मी हो हो बरेच दिवसापूर्वी. ते वाघ
आता शेळ्या बकऱ्या ढोर नाही का. हो 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 बरेच म्हणजे अजून मधून बघत असतो मध्ये हो असं म्हणजे रेग्युलर म्हणजे टाइम नसतो त्या कारणानं बघितल्या नाही जात. पण मग चांगले असतात, खूप मस्त असतात. तसं तुमचा स्ट्रगल चांगला आहे, खूप आहे. तुम्ही खूप मेहनत करतायत आणि जे रिएलिटी आहे रिएलिटी मध्येच तुमचं मस्त साधं राहणं, साधं बोलणं जे आहे ते एकदम भारी आहे तुमचं, एकदम बढिया आहे तुमचं. मस्त तुम्ही करताय ते असंच करत राहा. त्याच्यामध्ये तर काहीच बदल करायची गरज नाही, नाही असंच दाखवत राहा. नाही नक्कीच आपण जेवढी सुधारणा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. जेवढा आपल्या सगळ्यांचा मनोरंजन करता येईल तेवढा मी मनोरंजन करायचा प्रयत्न करील. चालेल. आपला कॉल रेकॉर्डिंग मी पण बघतो तुमचं म्हणजे माझं पण तसं युट्यूब चॅनल आहे. हो हो तसं काही हे काही हे नाही, पण एकदम बढिया आहे. कारण की जो मेहनत जी लागते ना, जे व्हिडिओ बनवायला, जे कॅमेऱ्या समोर बोलायला पण हिंमत लागते. हो पण मग ते तुम्ही खूप मला माहित आहे एडिटिंगला टाइम लागतो, सगळ्या गोष्टीला टाइम लागतो ना, हो. नाही का. आता बघा, पण तुम्ही मी आता बसलोय एक कपारीमध्ये बसलोय इथं. आता उद्या संध्याकाळी व्हिडिओ येईल त्या टायमाला पाहायला भेटेल का आपला फोन इन कार्यक्रम कुठं झाला. आज एक कपारीमध्ये आपला फोन इन कार्यक्रम चालू आहे. अच्छा अच्छा, फोन कार्यक्रम कपारीमध्ये. जास्त रिक्स घेऊन नका करा, असं मोकळ्या जागेवर सेफ्टी जागेवर बसा. नाही आपल्या नाही का. हो आपल्या शेतातच पूर्ण पाहणी करून केले नाही का. हं. तर ओके सर. आपल्याला मेहनत लागते. ऐका ना सर, आपल्याला भरपूर वेळ दिला. अजून एक सरांचा फोन येतोय मला. आपल्या प्रत्येकाला बरोबर, काही हरकत नाही. नाराज होऊ नका. प्रत्येकाला एक एक मिनिटं देऊ आपण नाही का. हो हो हो, चांगली गोष्ट आहे. ओके ओके चालेल. ओके धन्यवाद. ओके ओके. तर मित्रांनो आता दुसरा फोन येतोय आपल्याला. हो आता दुसरा फोन कोणाचा येतो. हॅलो हॅलो नमस्कार सर. नमस्कार. हो आता तुम्ही फोन केला होता पण एंगेज आता कार्यक्रम चालाय त्याच्यामुळे मग एंगेज होतो ना फोन. बर चालू कार्यक्रम. हो फोन चालू आहे. आता तुमचा फोन आलाय की दुसरा फोन येतोय पण तरी पण आता आपल्याला 1 मिनिटं बोलायला वेळ दिला जाईल. आता आपण फोन इन कार्यक्रम आहे ना नाही का. काय म्हणता बोला ना सर. कुठून बोलता आपण. संभाजीनगर. काय नाव आपलं. संभाजी गणेश काळे. ओके ओके धन्यवाद सर. कसं वाटतं आमचं चॅनल. एकदम जबरदस्त. धन्यवाद बरं का. आपण वेळात वेळ काढून पाहतात का आमचं चॅनल. धन्यवाद बरं का सर. धन्यवाद बरं का. ओके सर. उचलू का दुसरा फोन आता. चालेल. हॅलो नमस्कार. केदार दादा बोलतो, बीड जिल्हा. हो तुम्ही आमच्या मागच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आजही कार्यक्रमाला तुमची हजेरी आहे नाही का आमच्या. आम्ही रोज तुमचा व्हिडिओ बघतो. हो 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 आणि तुमचा व्हिडिओ बघून आम्हाला या जीवनाला अशी प्रेरणा भेटती. हो चालेल ना फक्त आता एक आहे ना, एक जे ते तुमच्या ते बाजार कोणतं गाव आहे ते. राजूर. राजूरचा बाजारचा एक व्हिडिओ बनवा फक्त. आता लय दिवस झाले बनवून नाही तुम्ही. बाजारला गेल्यानंतर बनवू. आता बरेच व्हिडिओ बनवले होते पण पुन्हा एकदा आपल्या कमेंटचा म्हणजे मी आदर राखून आपल्यासाठी तो व्हिडिओ येईल. बर काय नाही, ठीक आहे. धन्यवाद. फोन लागला, बरं झालं. हो आता फोन चालूच आहेत ना. आता एंगेज लागतोय फोन ना. ठेवतो मग, काय अडचण नाही. ओके धन्यवाद सर बरं का. तर मित्रांनो आता फोन येईल कार्यक्रम आपला चालू आहे. तर चला आता पुन्हा एक फोन येतोय आपण. नमस्कार सर. नमस्कार. मराठी ब्लॉग ना सर. ओके सर बोला ना. मी बाबासाहेब अर्जुन ढाकणे, बीड जिल्ह्यातून गेवराई तालुका गेवराई तालुक्यात माझं खेडेगाव आहे मिरकाळा. ओके नमस्कार सर. नमस्कार बोला ना. नमस्कार सर. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. तुम्ही कंटिन्यू पाहता का. हो कंटिन्यू पाहतो सर मी. तुमचा पण चॅनल आहे का एखादा. प्रिय कविते चॅनल आहे सर माझा. प्रिय कविते. हो सर. हो त्याच्यावर काय कार्यक्रम राहतोय आपला. सर मराठी स्वीटार आणि मराठी गाणे असते सर. तर मित्रांनो ढाकणे सर यांचा प्रिय कविते चॅनल आहे. तर त्याच्यावर सुंदर अशी गाणी सुविचार राहतात. नक्कीच आपण सगळ्यांनी प्रिय कविते या चॅनलवर जाऊन आणि ते गाणी पहा, त्यांना पण सपोर्ट करा. ओके धन्यवाद सर. आपण आपल्या मित्रांनी विनंती केली नाही का. हो सर. हो धन्यवाद सर बरं का. हो सर. तुमचे कार्यक्रम खूप आवडतात सर मी. आणि तुमचे व्हिडिओ पाहून मला सुद्धा प्रेरणा मिळाली सर भरपूर. हो आपल्या मित्रांनी सगळ्यांनी प्रेरणा मिळावी याच उद्देश आपला राहतो व्हिडिओच्या माध्यमातून.
आणि आज प्रत्येक मित्राला आपल्या प्रत्येक मित्राची फोन व्हावा, प्रत्येक मित्राची आपल्याला प्रतिक्रिया कळावा म्हणून आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला बरं का. हो सर खरंच खूपच छान कार्यक्रम आहे सर, हा मला पण खूप आवडला. आणि आज संध्याकाळी ठीक 6 वाजता आपला कार्यक्रम आपल्या चॅनलवर येईल, फोन इन कार्यक्रम. हो सर. ओके. दुसरा फोन येतो, ठेव का सर? हो सर, ठेवा सर. हा, धन्यवाद. ओके. तर मित्रांनो, आता भरपूरच फोन सुरुवात झालेत आपल्या भरपूर मित्रपरिवाराच्या आपल्याला प्रतिक्रिया येऊ राहिल्यात. तर पाहू आता पुन्हा एकदा कोणाचा फोन येतो. हॅलो. जय आदिवासी मारुती दादा. जय आदिवासी, बोला ना. काय म्हणता, काय चाललंय? आज कार्यक्रम ठेवला म्हणतो. हो, कार्यक्रम तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये फोन केला ना, आता तुमचं पण रेकॉर्डिंग होऊ राहिलं ना. हो ना. हा, बोला ना, काय म्हणता? काय चालू आहे गावाकडे? गावाकडे काय नाही, आता असंच. आता आपल्याकडे काय पाऊस म्हणजे आता हे पाणी नाही, दुसरं काही नाही का. आणि त्याच्यामुळे मग आपली काय बंद असेल. हा, शेतीची लिफ्ट पण बंद असेल ना? हो, ती बंद आहे ना लिफ्ट. अच्छा. कार्यक्रम पाहता का आपले तुम्ही? हा, व्हिडिओ बघतात का? व्हिडिओ आपलं बघतोय की मी. हो, कसे वाटतात? तुमचा जुना सबस्क्रायबर आहे. कसे वाटतात व्हिडिओ? हा, व्हिडिओ एकच नंबर असेल, छान. ओके, धन्यवाद. वेळ काढून आपण व्हिडिओ पाहतो आमचे, त्याबद्दल बरं का. हा, तुमचे व्हिडिओ आम्ही आवर्जून बघत असतोय. हो. कारण आपली मायबोली भाषेमध्ये आपलं जे नॅचरल आहे ते तुमची लँग्वेज वगैरे भाषा वगैरे तुम्ही भाषा काही वापरता ना, हो. त्यामुळं खूप आवर्जून बघत असतो. ओके, धन्यवाद सर. दुसरा पण फोन येतो, ठेवू का? हॅलो. नमस्कार. हो, नमस्कार साहेब. हा, नमस्कार, बोला ना. तर तुमचा व्हिडिओ खूप नाही का बघतो सर. हा, कुठून बोलता आपण? मी पुण्यावरून बोलतोय, म्हणजे माझं नाव गोरख पांडे आहे. मी सावरकुंडचा आहे प्रॉपर, नाही का. हो, म्हणजे आपल्या इकडलेच आहेत. हा, आपल्याकडचंच आहे. हो, बरं. तर म्हणजे कामाच्या निमित्तानं मी इकडं पुण्याला नाही का. हो. हो. तर म्हणजे आपल्या गावाकडच्या व्हिडिओ मी म्हणजे तुम्ही बनवता की नाही का, दररोज पाहतो मी नाही का तुमचं प्रत्येक व्हिडिओ. आणि आपल्या व्हिडिओमधून काय तुम्ही बाहेर राहतात तर तुम्हाला एक गावाकडली आठवण पण येत असेल नाही का. गावाकडचे व्हिडिओ बघून म्हणजे आठवण येते ना गावाकडचे व्हिडिओ वगैरे. हो, बरोबर. गावाकडची आठवण येते असं नाही का. गावाकडली झाडं, गावाकडली माणसं, गावाकडल्या नद्या नाही का. सगळं प्रत्येक व्हिडिओ बघतो ना तुमचा व्हिडिओ, आणि चांगले मस्त दाखवतो ना मस्त काही. हो, आजचा फोन इन कार्यक्रम चालू आहे आपला, आणि या फोन इन कार्यक्रमामध्ये आपला कॉल रेकॉर्डिंग होतोय नाही का. हो. आणि संध्याकाळी आपला हा फोन इन कार्यक्रमाचा व्हिडिओ थेट आपल्या चॅनलवर येईल 6 वाजता. ठीक आहे. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. हा. हो. हॅलो, नमस्कार. मारुती दादा जंगली आहे का? हो, बोला ना. हा, मारुती दादा, मी मागल्या वेळेस फोन केला पण तुम्ही म्हणाले होते का वेळ आजची नव्हती म्हणून ती. हो, आता वेळ त्या टायमाला आता आपण काय केलं, आता 12:30 ते 1 वेळ ठेवले का नाही. आता व्हिडिओ बघितला मी, लगेच कॉल केला. आणि जर तुम्ही कधी 1:30 वाजता फोन केला असता पुन्हा, तर मग पुन्हा आपला कार्यक्रमाचा सेटअप आपला उलगडला जातोय ना. हो, हा, ते बरोबर आहे. पण आपण त्यावेळेस आपले बोलणं झालं नाही. आपल्या ताईंना बोललो होतो मी, तर ताई म्हणे ते सध्या घरी नाही. मग तो आपला कार्यक्रमाचा वेळानुसारच आपण नियोजित वेळेनुसारच कार्यक्रम ठेवतोय, आणि तिथून पुढं मग आपली एडिटिंग राहते ना. हो, ठीक आहे, चालतंय. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं. ओके. कसं वाटतं आमचे व्हिडिओ तुम्हाला? हा, तुमचे व्हिडिओ एकदम छान. आम्ही नेहमी बघत असतो हो. आणि बघा वाटते, रोज वाट पाहतो आम्ही तुमचे व्हिडिओ. हो, मग आजचा आपला कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे, याची पण वाट पहा. संध्याकाळी 6 वाजता येईल. संभाजीनगर जिल्ह्यातून रामेश्वर पठाडे नावाचा माणूस आहे म्हणलं मी. हो, चालेल. आपल्या मित्र परिवाराला आपला परिचय दिलाच पाहिजे ना. हो, तेच म्हणलं. मग आपले नाव वगैरे सांगा. हो, चालेल. चालेल, बाकी काही नाही. हो, काय नाही. ओके, धन्यवाद सर. हा, धन्यवाद. आपला आजचा हा चालू असणारा फोन इन कार्यक्रम, आणि त्यातच आपला सगळ्यांचा मोलाचा प्रतिसाद. हॅलो. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला ना. मी
संदीप चौरमारे जीवन आणि प्रवास हा युट्यूब चॅनल आहे माझा आणि तुमचे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात. मी बघतो कायम. हो सर, तुमचा चॅनल पाहिला मी. होय, आणि तुमचं असे रानातले व्हिडिओ, मासे पकडणे वगैरे, ओके आणि ओके. तुम्ही प्रेरणा देता आमच्यासारख्या छोट्या युट्यूब वाल्यांना पण, की तुम्ही चालू करा काहीतरी बघा. असे चांगलं आहे युट्यूब माध्यम, नाही, व्यासपीठ चांगलं आहे. माध्यम आणि चांगलं आहे खूप सर. आम्हाला व्हिडिओ तुमचे आवडतात. तुम्ही प्रेरणा कायम देत असता हो. आणि अतिशय सुंदर असं तुमचं वक्तव्य असतंय. आणि आता आपण जो फोन इन कार्यक्रम घेतोय, ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? ही कल्पना अतिशय सुंदर मला वाटला. ही आता असं कुणाचंच कोणी असं केलेलं नाही. असे हॅलो वगैरे असं चांगलं आहे कार्यक्रम. हो का, आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला ऐकायला भेटतात आणि आपल्या सगळ्यांच्या संपर्कात येण्यासाठी नाही का. हो, अतिशय सुंदर हा कार्यक्रम आहे. तुम्ही लाईव्ह घेताय हो आणि त्यामध्ये तुम्ही आता तुमच्या व्हिडिओ बनवून त्यामध्ये तुम्ही टाकताय, त्यामुळे मग छान वाटतंय. आणि असंच कार्यक्रम अजून मग दुसरे युट्यूबर बघून कार्यक्रम घेतील नाही का. होय होय, भरपूर असं प्रेरणा मिळेल. असं काय काय नवीन नवीन आयडिया युट्यूबला पण असं चांगलं वाटतं ना. असं चांगलं नवीन नवीन आयडिया त्यांना पण आता कल्पना चांगल्या वाटतात की युट्यूबवर काय नवीन करतात ते. हो, युट्यूबवर काहीतरी नवीन पाहायला भेटतंय आपल्याला नाही का. होय होय, चांगलं वाटलंय. हे मस्त आहे म्हणजे असा कार्यक्रम घेणे. आपला चॅनल कसं चालाय? आहे थोडंफार जरा कामात वेळ भेटत नाही, पण आहे तरी टाकत असतो मी शेतीचे वगैरे काय हो गावी असतं. हो हो तर हो तुम्ही मुंबईला असतो कामाला, हो हो. त्यामुळे जरा ते आता कामातून वेळ काढून नाही ना वेळ भेटत एवढी नाही का. होय, कामातून जरा वेळ नाही भेटत असं हो होते. हो, ओके ओके, धन्यवाद सर. चला, दुसरा फोन येतोय आणि प्रत्येकाला आपण एक एक मिनिटं काय ना वेळ देऊ. नाराज होऊ नका नाही का. हो, नाही नाही नाही. आणि असा कार्यक्रम आपण नेहमीच घेत राहणार आहे. ओके ओके, चालेल. धन्यवाद. आभार आहे माझा फोन ओके तुमच्याशी संपर्क झाला. ओके, धन्यवाद सर. हा, ठीक आहे, चालेल. हॅलो. हॅलो, हां, नमस्कार. नमस्कार दादा. हां, कुठून बोलताय आपण? मी मुंबईवरून बोलते, सविता कांबळे. ओके, धन्यवाद ताई, बोला. तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, गावचे. आपल्याला आवडतात. हो हो. आणि आणि रामादित्य वगैरे खूप छान आहेत तुमची मुलं. हो, त्या मुलांची नाव आहेत ना आमच्या. हा हा बाकी काय चालू आहे आपलं? हा हा हा. तुमचं पण चॅनल आहे का? नाही नाही नाही, नाही मी ना. तुमचे रोज व्हिडिओ बघत असते ना. हो 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 हो. रोज तुमचं सकाळी मेसेज हे आलं की व्हिडिओ की आज तुम्ही 12:30 ते 1च्या ह्याच्यामध्ये फोन इन कॉल हे बोलणार होते ना. हो हो हो. आणि आमचा हा फोन इन कार्यक्रम कसा वाटतो आपल्याला, कशी वाटते ही कल्पना? खूप छान आहे, कारण त्यांना मग तुमच्याशी म्हणजे बोलता वगैरे असं समोरून हे होतं तर खूप छान म्हणजे वाटतंय. असा कार्यक्रम कुठं युट्यूबवर आपण पाहिला का? नाही 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 सर, नाही, त्याच्यामुळं मग पहिल्यांदाच. हो हो मग आपली कल्पना छान आहे असं म्हणायचं नाही का. हो हो, नक्कीच. ओके, चला, सहकार्य करीत चला, सपोर्ट करीत चला नाही का. हा हा हा, आणि चालेल. आपल्याला पण कुठलंही सहकार्य लागलं का एखादा चॅनल खोलायचा तर आम्ही नक्कीच आपली सहकार्य करू. हा हा, थँक्यू दादा. हो, धन्यवाद ताई. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. काय कसं आहे तब्येत? हो, ठीक आहे सगळं. हा. ठीक आहे ना. कुठं हा व्हिडिओ मस्त बनवता तुम्ही. कुठला? आम्ही कोकणातून बोलतोय. हो, नाही. कोकणातून व्हिडिओ बघत असतो तुमच्या, लाईव्ह करतो, कमेंट करत असतो. ओके ओके ओके, चालेल. मागच्या टायमाला तुमच्या टाइम जमत नाही ना कामामुळे, त्याच्यामुळे बोललो आता करतो. हा, व्हिडिओ बघितले सकाळी. आताचे व्हिडिओ लेट आले, मला लेट येतात तुमचे व्हिडिओ, म्हणजे 12च्या दरम्यान येतात. कधी कधी नोटिफिकेशन युट्यूब आपल्याला लेट पोहोचवतं नाही का. हा, तेच म्हणजे नेटच्या हिशोबाने पण होत जातं ते युट्यूबचे. हो हो हो. बाकी सर्वांना त्या टायमाला पोहोचत नाही. बाकी व्हिडिओ एक नंबर असतात तुमच्या, आणि जी आपली संस्कृती असते ते एक नंबर असतं. वातावरण पण तुमच्याकडे भारी आहे. मी खास आवडीने बघतो तुमचे व्हिडिओ. कोकणातून कुठून बोलताय आपण सर? कोकणात ना दापोली. दापोलीवरून बोलताय का? दापोलीमध्ये. हो हो हो, धन्यवाद बरं का. वेळ काढून आमचे व्हिडिओ बघता तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का.
असं आहे पण तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. म्हणजे मी आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर करत असतो, बोललो बघत जा आपली मराठी माणसं आहेत, सपोर्ट करत राहा बोललो. अहो मग आपल्या मराठी माणसाला आपण नाही सपोर्ट करणार मग कोण करणार ना. तेच तर आहे. म्हणून म्हणजे माझ्या मित्रांच्या ग्रुपवर सर्वांना सांगितले लाईक करा, शेअर करा, आपली मराठी माणसं आहेत, सपोर्ट करत राहा बोललो. एखाद्या मग कुठे मोठं होत असेल तर आपण प्रोत्साहन केलं पाहिजे समोरच्याला देखील. हो बरोबर आहे ना. आणि आजचाही पण आपला काय झालं आजचा पण आपला कार्यक्रम येईल आता संध्याकाळी ठीक हा कार्यक्रमाचा व्हिडिओ फोन इन कार्यक्रमाचा संध्याकाळी ठीक 6 वाजता. मी आवडतं तुमचे व्हिडिओ बघत असतो, पण आपल्या टाइम नाही भेटत तरी पण मी कामावरती बघत असतो. टाइम होतं ना त्यामुळे ऑफिस मध्ये बघत असतो. मी मला आवडतं व्हिडिओ, मी तो वाटच बघत असतो कधी तुमच्या व्हिडिओ येत आहेत वगैरे. हो हो असं म्हणजे ते बघायला पण जरा बरं वाटतं. आपले जे गावाकडचे असतात ना त्या व्हिडिओ बघायला बरं वाटतं. इकडची मुंबईच्या जेव्हा आम्हाला माहिती आहे काय वाटत त्याच्यामुळे जे गावचे आवर्जून बघतो आम्ही व्हिडिओ. हो सर जी आपली जी बोलण्याची पद्धत आहे म्हणजे गावाकडचं आहे ना ते पूर्ण गावाकडचे वापरतात. काय चेंज वगैरे काही करत नाही, ते बरं वाटतं बघायला. जे आपली मातृभाषा वगैरे असतं ना त्याच्या आवाजात आपण बघतो ना ते एक नंबर वाटतं. हो 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 बाकी काय राम वगैरे काय बरं आहे ना, आदित्य वगैरे. हो सगळे ठीक आहेत. लास्ट टाइम पण फोन केला होता मी तेव्हा वहिनीने उचलला वाटतं फोन. तेव्हा तुम्ही कुठे कामाला गेलेत वाटतं. हो पहिल्यांदा बनवलं बघा रेकॉर्ड कॉलिंगचा व्हिडिओ. त्याच्यामुळे आपल्याला टाइम नाही भेटला. तुम्ही जे 12 ते 1 वाजेपर्यंत काय टाइम ठेवले ना, काय 12:30 ते 1 वाजेपर्यंत ठेवलं. त्यामुळे ते काय आपल्याला टाइम नाही भेटत ना, आपण कामामध्ये असतो ना ऑफिस मध्ये. मग त्याच्यामुळे कॉल करून सपोर्ट करू शकतो माणसाला. आपण कार्यक्रम थोडासा लांबवला आता 1:15 वाजत पण काही मित्रांनी वेळ भेटत नाही ना. ते तुमचं पण बरोबर आहे. काही लोक कामामध्ये पण असतात. आता आमचं उदाहरण घ्या, आम्हाला पण आता लंच टाइम झाला म्हणून बोललो फोन करून बघूया आपण. लास्ट टाइम केला तेव्हा फोन नव्हता म्हणजे भेटलाच ना तुम्ही कॉलवरती. वहिनी होत्या मला आज तर बघूया भेटतील फोनवरती. आपण पण आपले मत मांडले पाहिजे, समोरच्याला एक प्रोत्साहन दिला पाहिजे. हो 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 बरोबर आहे ना. हो बरोबर आहे बरोबर. बाकी व्हिडिओ पैसे नसतात तुमच्या व्हिडिओ तुमचे व्ह्यूज पण वाढत चालले, सबस्क्राईब पण वाढत आहेत. लाईक कमेंट माझ्या असतात. कमेंट लाईक वगैरे मी सर्व करत असतो तुमच्या व्हिडिओसाठी. तर धन्यवाद सर. आता समजा अचानक तुम्ही कॉल केलाय, जर आमचा कार्यक्रमाचा सेटअप होऊन गाडला असता तर तुम्ही पुन्हा नाराज झाले असते. आम्ही थोडासा वेळ वाढवला म्हणून आम्ही तुमचा कॉल उचलू शकलो ना. नाही काय तसं आहे का दादा, काही लोक समजून पण घेतात कारण समोरच्याला पण टाइम असतो ना, टाइम नसतो ना. नाराज व्हायचं प्रत्येक वेळेस काही जण होतात नाराज, पण आम्हाला समजतंय ना की बाबा आपल्याला जर टाइम नाही तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होऊ शकत नाही ना. आपण नंतर पर्सनली फोन करून त्याला शुभेच्छा वगैरे देऊ शकतो, असं पण असतं ना. हो आता मी त्या टायमात ठेवलाय कार्यक्रम आणि आता पूर्ण संध्याकाळपर्यंत फोन पुढं सेटअप पुढं बसायला मला पण एवढी वेळ नाही ना सर, नाही का. आज कसं आहे ना, माझा पण युट्यूब चॅनल आहे, ते एडिट करण्यामागे किती कारण लागतं आणि आपल्याला नेट नसतो. माझ्याशी नेट चालत नाही की त्याच्यामुळे ना एडिटिंग करायला पण भरपूर टाइम लागतो त्याच्यानंतर. हो भरपूर मेहनत. आता तुम्ही एक युट्यूबर आहात. मी पण युट्यूबर आहे, मला माहिती आहे. माझ्याकडे आता गावाला वगैरे गेला तर मी ब्लॉग बनवतो. मुंबई ठिकाणी आमची कामाची धावपळ ट्रेन वगैरे माहिती आहे, बघितलं तुम्ही. पण ते कसं एडिटिंग करायला ना भरपूर टाइम लागतो आणि मेन पॉईंट पण आपल्याला हे करायला लागतात. त्यामुळे मी समजू शकतो तुमची मेहनत काय असते. एडिटिंग करण्यामागची मेहनत भरपूर असते त्याच्यामागं. आणि व्हिडिओ कोण बनवतो पण त्याच्यामागची जी एडिटिंग करण्याची मेहनत असते ना ती त्याच्याविषयी जास्त असते. आणि ते आता आपला 12:30 ते आता 1 वाजेपर्यंत, आता 1:30 वाजलं तिथपर्यंत आपला मित्रपरिवाराची फोनची वाट पाहत बसणे. आता मी सध्या एक कपारीमध्ये बसलोय, खडकाची कपार आहे. आता तुम्हाला संध्याकाळी कार्यक्रम आपला फोन इन कार्यक्रम कुठं झाला हा पाय भेटणार आहे लाईव्ह, नाही का. ते तर आहे. आम्ही कसं म्हणजे मी तर तुमच्या व्हिडिओची म्हणजे वाटत बघत असतो कधी आज व्हिडिओ आला नाही का आला. म्हणजे डेली व्हिडिओ टाकत गेलो ना, एक दिवस अडकवून तर आपल्या ते व्ह्यूज पण भेटतात आणि युट्यूबला पेमेंट टाकायला पण हे करतात. म्हणजे ते युट्यूबला बघतच असतात की याचे व्हिडिओ कधी पडतायत काय पडतात, त्याच्यावर उद्देशाने ते पेमेंट वगैरे पण देत असतात. आता व्ह्यूज वरती. बरोबर आहे ना. ते बाकी जेवण वगैरे झालं. हो जेवण झालं सर. सर्व घरी कामधंदा काय चालू आहे आता. सध्या आपल्याकडे उन्हाळ्या आपली कोरडवाहू शेती आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे म्हणजे शक्यतो बागायत नसल्यामुळं मग काय काम नाही राहत शेतीत या टायमाला ना. म्हणजे सकाळी व्हिडिओ बघितली की वांद्रांची वाटाणा असं काय कडवा वगैरे त्या साईडला नाही साईडला. हो ते रबी हंगामात ते कोरडवाहू पीक आहे ना आपला. नाही म्हणजे आमच्या साईडला म्हणजे आता ह्या सीझनला कडवा वगैरे असतं पावट्याची शेंगा वगैरे चवळी बिवली त्या साईडला ते करतात. आमच्याकडे ते
पाण्याच्या ठिकाणी होत जातं. तुमच्याकडे मग कोरडी जमीन आहे तिकडे बघितलं, पण ऊन वगैरे पण जास्त असतं. हो हो त्याच्यामुळे बाकी काम धंदा वहिनी बरं आहेत ना? हो हो सगळे ठीक आहेत. ठीक आहेत ना? हो असेच म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा, म्हणजे अजून तुमचे सबस्क्राईब जेणेकरून तुमचे 1 मिलियन पूर्ण झाले पाहिजे. लवकरात लवकर सिल्वर बटन पण आला पाहिजे तुमच्या घरी, मध्ये तुमचं मोठं स्वप्न पूर्ण होईल. सिल्वर बटनासाठी जी मेहनत करायला लागते ना ती भरपूर असते, बरोबर आहे ना? हो आणि आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिलो ते पण होईल ना. हा तेच आहे ना, जेपर्यंत आता व्हिडिओ व्हायरल होत जाणार ना ते लोक काय काय जण असतात म्हणजे गाव शहरात आहेत ना, ते गावाकडचे व्हिडिओ आवर्जून बघतात. म्हणजे मराठी माणसं असतात सबस्क्राईब करून जेव्हा लवकर लवकर सबस्क्राईब वाढतील ना तेवढं आपल्यासाठी पण चांगलं आहे. म्हणजे जेणेकरून आपला पण कुटुंब अजून मोठा झाला पाहिजे, घराचं वगैरे जे स्वप्न आहे ते पण पूर्ण झालं पाहिजे, बरोबर आहे ना? हो 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 त्यामध्ये एकदम 1 मिलियन झाले ना सबस्क्राईब की तुम्हाला सिल्वर बटन येईल, मग पेमेंट आणखी येतो. हो 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 तेच होतं, बाकी काय नाही. मग आपण फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का सर. हॅलो, हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार. सर मी शिवाजी बारी बोलतोय, जळगाव जिल्हा येथून. ओके धन्यवाद सर. खूप उशिरा फोन केला आपण. हो सर, माझं सर काय झालं, मी आताच व्हिडिओ बघितला तुमचा आणि मिसिंग झालं सर. 40 मिनिटं लेट झालो सर मी आता. 40 मिनिटं लेट. मी पण आता कार्यक्रमाची वेळ थोडीशी वाढवली, थोडीशी म्हटलं चला, कारण प्रत्येकाला वेळ भेटतोय असं नाही ना. हो 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 हो. तर मग काय रेकॉर्डिंग वगैरे होणार आहे का काय असं काहीतरी? नाही, रेकॉर्डिंगचा कार्यक्रम आपण चालू केलाय, चालूच आहे आता सध्या अजून, कारण आपण कार्यक्रमाची वेळ वाढवली. कारण मी पण समजू शकतो प्रत्येकाला वेळ भेटेल असं नाही, किंवा आपली नोटिफिकेशन आपला व्हिडिओ पाहायला उशीर सुद्धा होऊ शकतोय ना. हो 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 हो. त्याच्यामुळे सर मी आता बघितला, थोडं कामात गुंतलेलो होतो. हो तर तर मग सर कार्यक्रम चालू आहे का म्हटलं असं? हो आपला कॉल रेकॉर्डिंग चालू आहे, काय टेन्शन घेऊ नका. एक तुम्ही लकी आहात का आपला कार्यक्रम अजून चालू आहे. हो का सर? हो 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 तर आम्ही तुमचे जे कार्यक्रम आहे ना तर नेहमी दररोज बघत असतो हो हो आणि वाट सुद्धा बघत असतो दररोज, सकाळ संध्याकाळ म्हणजे वाटच बघत असतो केव्हा तुमचा व्हिडिओ पडेल असं. आणि मी इथं म्हणजे सीआरपीएफ मध्ये मेंबर, मी छत्तीसगडला पोस्टिंग आहे सर. हो हो तर मी छत्तीसगडला असल्यावर सुद्धा तुमचे व्हिडिओ बघत असतो सर. तर मला एक छानसं गावासारखं, गावाची आठवण वाचते तुमचे व्हिडिओ बघून आणि नेहमी प्रेरणा देत असते सर तुमचे व्हिडिओ. आता आमच्या गावाकडलीच असतात सर. हो सर, कारण आपण गावाकडे राहू शकत नाही, पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून गावाचे जे वातावरण आहे ना सर ते आम्हाला म्हणजे असं प्रत्यक्षात बघू शकत नाही, पण आपण मनामध्ये असं विचार होतो की आपण गावाकडेच अजून सुद्धा आहे बा, असं भास होतं सर तुमचे व्हिडिओ बघितल्यावर. हो 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 तर तुमचे खूप खूप सर धन्यवाद सर. तुम्ही अशीच तुमच्या वाटचाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. हो सर, आता असाच आपला पण आशीर्वाद असावा, नाही का? हो सर, आम्ही तर सर कायम सर तुमच्या पाठीशी आहे सर. म्हणजे तुमचे व्हिडिओ आम्ही कायम बघत असतो आणि बस सर तुम्ही असेच व्हिडिओ बनत राहा, बस आम्ही अशीच प्रार्थना करतो. ओके धन्यवाद सर. ज्याप्रमाणे आपण आमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहतात त्याचप्रमाणे आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडिओ येईल, त्याची पण आपण आतुरतेने वाट पाहा आणि पहा, नाही का? नक्कीच सर, नक्कीच सर. ओके, आपण नक्की आज सर आपला कार्यक्रम चालू आहे आणि आपला कॉल रेकॉर्डिंग आम्ही उचलला, नाही का? ओके सर, ओके, धन्यवाद सर, धन्यवाद सर. ओके धन्यवाद धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. हा ठेवू का सर मग? ओके सर, ठीक आहे, धन्यवाद सर. ओके ओके धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. काय चाललंय मग? काय नाही बा, आपण आपल्या मित्रपरिवाराला आपला म्हणजे सगळ्या मित्राला आपला परिचय द्यावा. ओळखलं का मला? मी गोरक्ष भांडे तुला. हो हो, गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग मी ओळखतोय, पण आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा थोडासा परिचय असला तर आवश्यक आहे. आपला गाव तालुका सांगा. तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहतो बरं का. हो 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 हो, कुठून बोलतो आपण? गाव तालुका सांगा ना आपला. मी खडकी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. आता मी ओळखतोय, पण मग आपला मित्र नाही ना ओळखीत, नाही का? हो 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 कारण आपला आत्ताच व्हिडिओ झालाय ना. हो. बर बर बर. तुमचं कोणतं चॅनल आहे? गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग. तर मित्रांनो, यांचा पण एक आपल्यासारखाच चॅनल आहे, गावरान चॅनल, एकदम अस्सल गावरान चॅनल, गावरान भाषा, गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग. तर त्यांच्या पण चॅनलवर जा आणि सपोर्ट करा. ते पण आपलीच माणसं आहे, ती पूर्ण गावरान भाषा आपली. तर नक्कीच आपल्या मित्रपरिवाराला आपण विनंती केली तर आपल्या चॅनलवर जाऊन आपला मित्र पण पाहतील आपला चॅनल, नाही का? हो हो हो.
मग काय बाकी चॅनल कसं चालू आहे आपला? काय नाही असं सहज फोन केला म्हणला करा फोन. तुम्ही फोन इन कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहिला होता का? हो फोन कार्यक्रमचा व्हिडिओ बघितला मग म्हणला करा फोन नाही का. हा, कशी कल्पना वाटते आपल्या फोन इन कार्यक्रमाची? एकदम भारी एकदम चांगलं चॅनल पण तुमचं एकदम मस्त चालू आहे आणि मी नेहमी व्हिडिओ पाहत राहतो ना. नाही आता चॅनल मस्त चालायसाठी आपली मेहनत पण भरपूर आहे ना. हो आता ही कपारी ह्या कपारीमध्ये बसलो इथं, आता संध्याकाळी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाय भेटेल काय कपारीमध्ये आपण आजचा फोन इन कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवलाय. हो हो चालेल चालेल. चालेल, धन्यवाद बरं का फोन केल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद का ठरलेल्या वेळेनुसार आपण बऱ्याचशा मित्रांनी फोन केला आणि बरेचसे मित्र फोन करायचं राहून गेलं, त्यांची इच्छा राहिली फोन करायची. पण मित्रांनो, मी पण ओळखू शकतोय का प्रत्येकाची वेळ ही अनमोल आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही धावपळ राहते, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त राहतोय. त्याच्यामुळे मग ठरलेल्या कामात वेळेनुसार आपल्याला फोन नसेल करता आला किंवा आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन काही मित्रांजवळ उशिरा गेली असेल, अशी कारणं असू शकतात मित्रांनो. तरी पण आपण कार्यक्रमाची वेळ म्हणजे दुपारी आज 12:30 ते 1पर्यंत होती, तरी पण 1 तासाची वेळ आपण वाढवली, कारण मला माहिती आहे का आपल्याजवळ वेळ नाही राहत. तरी पण या वेळेदरम्यान ज्यांनी फोन केला त्यांचा फोन उचलला, मी रेकॉर्डिंग केलं. आणि जे कोणी आपला मित्रपरिवार जे राहिला असेल फोन करायची, ज्यांची इच्छा राहिली असेल, त्यांनी पण घाबरून जायचं कारण नाही. राम आदित्य मराठी ब्लॉग हा चॅनल आपला सगळ्यांचा आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल त्या टायमाला असा कार्यक्रम अजूनही आपण घेणार आहे. काही एकच कार्यक्रम आपण थांबणार नाही. जे मित्र राहिले असतील ते नंतरसुद्धा फोन करू शकतात, नंतरही असाच कार्यक्रम घेणार आहे. आपण काय काळजी नाही करायची मित्रांनो, आपल्याला तेव्हा पण चान्स भेटेल. तुम्ही नाराज नाही व्हायचा. मी आपल्याला समजून घेतो मित्रांनो, मी तुमचे आहे, तुम्ही आपले आहेत. आपण एकमेकाला समजून घ्यायचा. आपण असं कार्यक्रम अजूनही ठेवणार आहे. नाराज कोणी होऊ नका. आम्ही 1 तास तरी वाढून दिला होता. प्रत्येक कार्यक्रमाची मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला वेळ मर्यादा बंधन राहत आहे. असो मित्रांनो, तर पुन्हा असा कार्यक्रम आपण घेऊन नाराज होऊ नका. आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी काही फोन केलं त्या सगळ्या मित्रपरिवाराचा खूप खूप धन्यवाद. आणि जे फोन करायचं राहिला असेल त्यांनी पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी पण आपण पुन्हा एकदा वेळ देणार आहोत, पुन्हा असा कार्यक्रम ठेवणार आहेत. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा कार्यक्रम, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना, तर नक्कीच आपल्या या राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.